नशिबाने घातलाय लग्नाचा घाट, गौतमीच्या सुखी संसाराची सुरुवात होईल. क्षितिजरावांच्या नाही काय आणि मला फोन करून मला तर म्हणाले की मामा तू लग्न केलंस आणि मला सांगितलं नाही, पण ठीक आहे मामी चांगली आहे, तू तिला त्रास देऊ नकोस. रश्मी जशी आहे ना तशीच थोडी फार गौतमी आहे. माझं थोडंसं इथे पात्र अपोजिट आहे. म्हणजे ती जितकी माझ्या प्रेमात आहे मला तितकं तिच्यापासून लांब जायचंय. आम्ही खूप एन्जॉय करतोय. गौतमी साकारताना गौतमी रश्मी जशी आहे ना तशीच थोडी फार गौतमी आहे. त्यामुळे मला तरी मी एन्जॉय करते हे पात्र साकारताना. मला सुद्धा खूप मजा येते कारण नवीन काहीतरी मला करायला मिळतं ज्याच्यावरती संपूर्ण टीम मेहनत घेते. आणि मुळात अशोक असा नव्हता. हे कम्प्लीट जे आहे क्षितिज हे पात्र अशोकच्या अपोजिट आहे. जसं रश्मी म्हणाले की तिचं ते सिमिलर आहे, पण माझ्यासाठी ते कम्प्लीट चॅलेंजिंग आहे. सो ही सगळी धडपड, माझी मेहनत, सगळ्यांची मेहनत ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं पडतं अगं तो डिवोर्स का देतोय, मग डिवोर्स द्यायचं होता तर लग्नच नव्हतं करायचं. पण तो लग्न का करतो आणि का डिवोर्स देतोय हे बघण्यासाठी मला वाटतं तुम्हाला आमची मालिका बघावी लागेल. आणि मग ती मालिका, तो एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला कळेल यार खरंच काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून आता लग्नानंतर त्याला डिवोर्स द्यायला लागतोय. सो ते खूप सगळं छान फुलवलंय, तर त्यासाठी तुम्ही बघा अंतरपाठ. सेम हिअर. मला सुद्धा लोकांच्या त्याच प्रतिक्रिया येतात की तू का डिवोर्स देतोयस तिला आणि मंडपात तू तिला डिवोर्स देतोयस. स्पेशली माझ्या भाच्याचा मला फोन आला जो 4 वर्षाचा आहे आणि मला फोन करून मला तर म्हणाले की मामा तू लग्न केलंस आणि मला सांगितलं नाही, पण ठीक आहे मामी चांगली आहे, तू तिला त्रास देऊ नकोस. आम्ही एन्जॉय खूप करतोय सगळं, पण आता उन्हाळा आहे त्यामुळे गरम प्रचंड होतोय. तर ते सगळं साडी दागिने आंबाड असल्यामुळे ते गजरे वगैरे या सगळ्याचा थोडासा त्रास होतो गरमी असल्यामुळे. पण एका मुलीला मला वाटतं नटण्याची सजण्याची आवड असते, त्यामुळे ती कुठेतरी त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि तो लुक, तो गेटअप मी एन्जॉय करते. ऍक्च्युली उन्हामुळे थोडासा त्रास होतो कारण प्रोडक्शन आणि संपूर्ण टीम चांगली असल्यामुळे लगेच फॅन कूलर सगळं अवेलेबल होतं आमच्यासाठी. सो मजा येते. आम्ही एक्सायटेड आहोत. दोघांना सीन्स करताना मजा येते. अजून आमचे तेवढे म्हणावे तसे सीन्स शूट नाही झालेत, पण जे काही झालेत थोडेफार तर मजा येते. मला तरी गौतमीला छान वाटतंय. ती जेव्हा क्षितिजला बघते तर तिचं ते लाजणं, तिचं आपल्याला मुलगा बघायला आलाय वगैरे ते जे सगळं असतं ना ते सगळं गौतमी एन्जॉय करते. क्षितिज माझं थोडंसं इथे पात्र अपोजिट आहे. म्हणजे ती जितकी माझ्या प्रेमात आहे मला तितकं तिच्यापासून लांब जायचंय आणि जे माझ्या आणि तिच्या भल्यासाठी जायचंय. सो कुठेतरी तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला तो राग येईल की यार ही मुलगी बिचारी इतकी छान गोड गोंडस आहे आणि हा तिला त्रास देतोय. हे तुम्हाला माझा राग येईल कदाचित. मी मला एक सुचला पटकन मी घेतो. तुमच्यासाठी घातलाय हा लग्नाचा घाट, थोडंसं तिथे पाहू. तुमच्यासाठी घातलाय हा लग्नाचा घाट, थोडंसं तिथे पाहू. जान्हवी आणि गौतमी मध्ये गुंतलोय मी, नाव कोणाचं घेऊ. ओ माय गॉड. वा 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 वा. मी खरं सांगते माझ्या लग्नात मी फक्त अमित हा उखाणा घेतला. मला उखाणे आठवतच नाही आणि मला येथे नाही. मी कुठला तरी तयार करून गेले होते. टिपिकल मला वाटतं नशिबाने घातलाय लग्नाचा घाट, गौतमीच्या सुखी संसाराची सुरुवात होईल. क्षितिजरावांच्या नाही काय नशिबाने घातलाय लग्नाचा घाट, क्षितिजरावांसोबत सुरू होईल तिची प्रत्येक पहाट. 10 जून पासून संध्याकाळी 7:30 वाजता आमची अंतरपाठ ही मालिका सुरू होतीये. तर नक्की बघा कलर्स मराठीवर अंतरपाठ.